आपल्याला या व्हेरियंटमध्ये 360 डिग्री कॅमेरा सुद्धा बघायला भेटतोय. पूर्ण बंपर वगैरे बघा किती छान दिलं गाडीमध्ये. तर नमस्कार मित्रांनो, आपल्यासमोर आहे नवीन टाटा पंच ICNG 2026. तर हा आहे नवीन मॉडेल टाटा पंचचा. तर आज तुम्हाला मी रिव्ह्यू देणार आहे या नवीन टाटा पंचचा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर हा आहे आपला फ्रंट लुक गाडीचा. तर फ्रंट लुक आपल्याला असा काही आलेला आहे नवीन मॉडेलमध्ये. तुम्हाला मी दाखवतो जवळून. तर या मॉडेलमध्ये आपल्याला पूर्णपणे समोरचा फ्रंट लुक हा चेंज असणार आहे. तर ओल्ड पंचपेक्षा हा मॉडेल हा पूर्णपणे वेगळा आहे समोरून. तर याची पूर्ण डिझाईन ही वेगळी केलेली आहे. पुढे हेडलॅम्प बघू शकता, पुढचा बंपर सुद्धा बदललेला आहे. पूर्ण एक किटच त्यांनी बनवला आहे नवीन मॉडेलमध्ये. तर या गाडीची आपल्याला एक शोरूम प्राइस असणार आहे 9,15,000 रुपये. तर आपल्यासमोर हा डेटोना ग्रे हा कलर व्हेरियंट आहे समोर. या गाडीचे मिरर पूर्ण ग्लॉसी ब्लॅकमध्ये येतील. आपल्याला लोगोचा सरफेस पण हा पूर्ण ग्लॉसी ब्लॅकमध्ये दिसणार आहे. तर बघू शकता तुम्ही हा नवीन पंचचा साईड लुक कसा आहे. गाडी पूर्ण बल्की दिसते आपल्याला. एक पूर्ण कॉम्पॅक्ट मिनी SUV म्हणून आपण बोलू शकतो याला. SUVमध्येच तर मोडते, तिचं ग्राउंड क्लिअरन्स पण खूप आहे. तर आपल्याला 1.2 लिटरचा रेव्होट्रॉन 3 सिलेंडर इंजिन आहे या गाडीमध्ये. गाडीमध्ये आपल्याला पेट्रोल प्लस CNG इंजिन असणार आहे. आपल्याला या गाडीमध्ये 187 to 190 mm ग्राउंड क्लिअरन्स आहे. गाडीची हाईट असणार आहे 1615 mm आणि गाडीची विड्थ असणार आहे 1742 mm. आपण गाडीचा इंटेरियर बघूयात आतमध्ये कसा आहे. तर आपण आतमध्ये बघूयात गाडीचा इंटेरियर. तर आतमध्ये असा काही नवीन मॉडेलचा इंटेरियर आहे. आपल्याला गाडीमध्ये 10.25 इंची टचस्क्रीन भेटते. इन्फोटेनमेंट सिस्टम विथ ॲपल कारप्ले अँड अँड्रॉइड ऑटो. आणि गाडीमध्ये आपल्याला फुल्ली डिजिटल इन हायर ट्रिम्स डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर भेटणार आहे. इकडे स्टेअरिंगला असे कंट्रोल्स असणार आहेत. इन टाटा पंचमध्ये तर स्टेअरिंगच डायरेक्ट बदललेली आहे. नेक्सॉन सारखी स्टेअरिंग आपल्याला ह्या व्हेरियंटमध्ये भेटणार आहे आता. आणि हा जो आत्ता आपल्या हातामध्ये मॉडेल आहे हा फुल्ली ऑटोमॅटिक आहे. ऑटोमॅटिक प्लस CNG हा व्हेरियंट असणार आहे. ज्यांचा कोणाचा बजेट 10 लाख रुपये असेल त्यांना ही गाडी बेस्ट असणार. गाडीमध्ये आपल्याला आर्मरेस्ट पण असणार या व्हेरियंटमध्ये. सीट क्वालिटी आपल्याला चांगली भेटणार आहे या गाडीमध्ये. सीट कम्फर्ट बसण्यामध्ये अजून ओल्ड पंचपेक्षा या पंचमध्ये आपल्याला चांगली क्वालिटी असणार आहे. एक सर्वात चांगली गोष्ट या गाडीमध्ये आपल्याला 360 कॅमेरासुद्धा अवेलेबल आहे. म्हणून हा मॉडेल या बजेटचा सर्वात व्हॅल्युएबल प्रोडक्ट असणार आहे. आपल्याला या व्हेरियंटमध्ये 360 डिग्री कॅमेरासुद्धा बघायला भेटतोय. पण पुढचा सीट ॲडजस्टेबल करून मागे बघूयात किती स्पेस राहतोय. माझ्यानुसार तर मी हा ॲडजस्ट केला आहे. तर काहीच स्पेसची कमी तर नाही आहे कारमध्ये. 5.5-6 फुटाचा माणूस पुढे बसेल अशी जागा ॲडजस्ट करून मी पुढचा सीट ॲडजस्ट केला आणि मागे बसलो. तर स्पेसच्या बाबतीमध्ये काही कमतरता नाही आहे गाडीमध्ये. आपल्याला मागे AC वेंट पण भेटतात, त्याच्यामुळे मागच्यांना गरम होणार नाही. आणि इकडे एक Type-C पण दिलेला आहे पोर्ट, Type-C पोर्ट, जेणेकरून आपण फोन चार्जिंग लावू शकतो. आर्मरेस्ट वगैरे गाडीमध्ये भेटत नाही, पण सीट क्वालिटी मस्त दिली आहे यावेळेस गाडीला. सीट कम्फर्ट आहे. त्याच मी एक नोटीस केलं आहे, जो इंटेरियर आहे आपला पुढचा, जो हार्ड प्लॅस्टिकमध्ये आपल्याला दरवेळेस भेटतो आहे, जो मागच्या पंचमध्ये आपल्याला जो ग्रीनमध्ये भेटायचा, तर हा पूर्णपणे टेक्स्चर हा वेगळा आहे यावेळेस या मॉडेलमध्ये. खूप असं रफ आणि खूप त्याची डिझाईन बघू शकतो तुम्ही कशी, पण मस्त आहे. आपल्याला 4 हार्मन गार्डनचे स्पीकरसुद्धा या गाडीमध्ये बघायला भेटतील. त्यामुळे काय तुम्हाला साऊंड सिस्टमची कमतरताच भासणार नाही कुठे. आता आपण मागे बूट स्पेस बघू गाडीमध्ये किती आहे. तुम्हाला मागचा पण लुक दाखवला नाही, आता दाखवतो. गाईज तुम्ही बघू शकता पूर्णपणे चेंज आहे मागून नवीन पंच. आणि इकडे डिझाईन बघा किती छान दिलेली आहे. तर अशी काही दिसते नवीन पंच मागून, बघू शकता तुम्ही. पूर्ण बंपर वगैरे बघा किती छान दिलं गाडीमध्ये.
इकडे 2 पार्किंग सेन्सर दिले आहेत, इकडे कॅमेरा दिलाय, मस्त एक किटच दिलं त्यांनी, मस्त डिझाईन केलं एकदम छान. मागे वायपर सुद्धा दिलं आहे वेरियंटमध्ये, खूप छान केलं टाटाने काम यावेळेस. इकडे CNGचं बॅचिंग. सॉरी गाईज, पण आपल्याला या मॉडेलमध्ये टेल लाईट नाही भेटणार, त्याच्या वरच्या मॉडेलमध्ये आपल्याला टेल लाईट बघायला भेटेल. तर आता आपण बूट स्पेस बघूयात किती आहेत. तर गाईड्स आपल्याला 210 लिटरचा बूट स्पेस बघायला भेटेल या वेरियंटमध्ये. आणि इकडे आतमध्ये 2 CNGचे बाटले. इनफ एवढा बूट स्पेस आपल्याला. चांगला आहे. त्याला असं काही बूट स्पेस आहे गाडीमध्ये. गाडीची जो गाडीला लुक दिला आहे वेळेस तो खरंच खूप एकदम बघण्यासारखा आहे. खूप जड आहे. वर भेटणार आपल्याला 60 फीट अँटिना. तर हा काही होता आपला छोटासा टाटा मोटर्समध्ये टाटा पंचचा नवीन रिव्ह्यू. तुम्हाला रिव्ह्यू कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमचा काही डाऊट असेल या गाडीबद्दल तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये, मी नक्कीच रिप्लाय करेल. पण तुम्हाला गाडी कशी वाटली गाईज? जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये, आपल्या ब्लॉगमध्ये. बाय.